19वा स्वातंत्र्य दिन जोगेश्वरीत अभिमानाने साजरा करण्यात आला। श्यामनगर तलाव येथे खासदार रवींद्र वायकर यांच्या हस्ते 50 फूट उंच ध्वजस्तंभाचे ध्वजारोहण करण्यात आले। या सोहळ्याला सहाय्यक पोलीस आयुक्त पाटील, मेघवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हुंबे, इस्माईल युसुफ महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर स्वाती बाबळ, महापालिकेचे अधिकारी, माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच NSS व NCC विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 100 फुटाचा पोल 26 जानेवारीमध्ये आपल्या इथे लागणार आहे आणि त्यावेळेला त्या ठिकाणी देखील तो मोठा उत्सव आपण साजरा करणार आहोत। आपल्याला माहिती आहे, हा दिवस आपण शहीदांसाठी, त्यांच्या बलिदानासाठी, त्यांच्या त्यागासाठी आठवणीत आणतो आणि म्हणूनच हा 15 ऑगस्ट आपण साजरा करताना त्यांना स्मरण केलं पाहिजे, त्यांच्या आई वडिलांना स्मरण केलं पाहिजे आणि त्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। देशाचे पंतप्रधान, आपण तुम्हाला माहिती आहे, झेंडा हा खालून वर नेलेला आहे। हा खालून वर नेण्याचं कारण की 15 ऑगस्ट रोजी हा देश स्वतंत्र झालाय, तो या जमिनीपासून वर उंच गेला पाहिजे, त्या अनुषंगाने आपण खालून वर झेंडा फडकवला जातो। 26 जानेवारी या रोजी प्रजासत्ताक दिन आहे, प्रजेच्या हाती सत्ता गेलेली आहे, ध्वज आपला फडकलेला आहे आणि म्हणूनच आपण तो फ्लॅग होस्टिंग करतो। ही 2 कारण आहेत। 3 जे झेंड्याचे जे कलर आहेत ते तुम्हाला माहिती आहे सर्व, केशरी, सफेद, हिरवा। केशरी हा त्यागाचं प्रतीक आहे, ज्या जवानांचं आहे त्या त्यागाचं प्रतीक आहे, सफेद हा शांततेचं प्रतीक आहे आणि हिरवा हा उत्साहाचं, प्रगतीचं हे प्रतीक आहे। आणि तीच प्रगती, त्याग झाला, शांतता आम्ही प्रस्थापित केली आणि प्रगती आमच्या पंतप्रधानांच्या माध्यमातून आमचा देश घेतोय आणि त्यामुळे ही प्रगती म्हणजे 11व्या ठिकाणावरनं आपली अर्थव्यवस्था 5व्या ठिकाणी आपण आणलेली आहे, प्रगती देश करतोय आणि आता 3ऱ्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न माननीय आपल्या माध्यमातून। अशीच अपडेट पाहत रहा शिवकन्या न्यूजवर। बातमी विश्वात सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।